जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा स्वामी काय सांगतात माहीत आहे का? रात्रीची वेळ होती, सगळीकडे शांतता पसरली होती. मन मात्र अस्वस्थ, तुटलेलं, थकलं होतं. मला एकांत हवा आहे, तो मनातच म्हणाला. कारण शब्द संपले होते, भावना हरवल्या होत्या. तो आरशासमोर उभा राहिला, पण आज स्वतःकडे पाहण्याचीही हिंमत नव्हती. डोळ्यात पाणी, मनात वेदना आणि एकच प्रश्न, मी इतका हरलो का? तेवढ्यात एक शांत दिव्य आवाज कानात घुमला. तो चकित झाला. आजूबाजूला कोणीच नव्हतं, पण तो आवाज मात्र अगदी स्पष्ट होता. तू हरला नाहीस, तू फक्त थांबला आहेस. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एकांत हा शिक्षा नाही, तो स्वतःला शोधण्याचा मार्ग आहे. लोकांनी साथ सोडली म्हणून तू तुटू नकोस, कारण मी आहे ना, सदैव तुझ्यासोबत. मन थोडं शांत झालं. तुला कोणाच्या आधाराची गरज नाही, तू स्वतःचं अस्तित्व ओळख. तुझ्यातच माझं रूप आहे. तो हळूच डोळे मिटून बसला. पहिल्यांदाच एकांत त्याला वेदना नाही तर शांतता देत होता. तुझं तुटलेलं मन मीच जोडेन, फक्त विश्वास ठेव आणि थोडा वेळ स्वतःला दे. त्या क्षणी त्याला जाणवलं तो एकटा नाहीये, स्वामी त्याच्या सोबत आहेत. प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणी. एकांतात स्वतःला हरवू नका, तिथेच स्वामी तुम्हाला सापडतील. श्री स्वामी समर्थ.